नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद या उपक्रमांतर्गत श्री रामकृष्ण परमहंसांवरील शुभांगी भडभडे लिखित स्वयंभू. मध्यरात्र संपता संपता भैरवी आली. तिच्या पदरात असलेल्या वस्तू जेव्हा तिने खाली टाकल्या तेव्हा रामकृष्ण अत्यंत चकित झाले. स्मशानातून उचलून आणलेल्या माणसांच्या कवट्या आणि काही चेहऱ्यांचे सांगाडे होते. खड्डा कर. रामकृष्णांनी खड्डा करायला सुरुवात केली. भीती वाटते? नाही. मध्यरात्रीच्या सुमारास नरमुंडक्यांसह खड्डा खोदत असताना रामकृष्णांना विचार पडला की हे कशासाठी? बस. ह्या जागी पद्मासन घालून बस आणि ध्यानधारणा कर. आपण ज्या जागी बसलो आहोत त्याखाली नरमुंडकी आहेत हे सुद्धा ते विसरले. पण ध्यानधारणेऐवजी त्यांना जगदंबाच दिसू लागली. त्यांच्या मुखावर हास्य उमटलं. प्रातःकाळी त्यांना जागृत केल्यावर तिने विचारलं, निर्विकल्प समाधी लागली होती ना? मिळाला आत्मिक आनंद? माते, अत्यानंद मिळाला. प्रत्यक्ष जगदंबाच माझ्या भेटीला आली. तिच्याशीच बोलत बसलो. मनाची एकाग्रता म्हणजे कुठलाही विषय मनात न येणे. तू मनात जगदंबा घालून बसलास म्हणून असं झालं. आता रात्री पाहू. रामकृष्ण हसले. मनात काही नाही आलं तरी जगदंबा अवतरतेच. त्याचं काय करणार? कितीतरी दिवस या साधनेत जात होते. निद्रा कशी ती नव्हतीच, तरीही ते प्रसन्न होते. त्यांना हवी असलेली दिव्य आणि अद्भुत दर्शनं होत होती. जगदंबा अनेक स्वरूपात दिसत होती. सर्वव्यापी, सर्वरूपी असं तिचं दर्शन होत होतं. दिवस जात होते. प्रमुख 64 तंत्रांचं ज्ञान भैरवीने दिलं. ते दिल्याचा तिला आनंद झाला. त्यानंतर एक दिवस ती अत्यंत लावण्यवती युवतीला त्या रात्री घेऊन आली. ठाकूर, ही माया, मनाचा मोह, शरीराचा मोह, खरोखरच मोह होण्यासारखी ती स्त्री होती. एकांतात दिसलेली कमनीय रूपवती. रामकृष्ण पाहतच राहिले. ती भैरवीच्या सांगण्यावरून एक एक वस्त्र उतरवू लागली. रामकृष्ण तिच्याकडे एकटक पाहत होते. वक्षावरचं वस्त्र दूर झालं, कटिवस्त्र दूर झालं. ती लज्जावती विवस्त्र होऊन मान खाली घालून उभी होती. ठाकूर, मी जाते इथून. ही स्त्री तुझ्यासाठी आणली आहे. रामकृष्ण पाहत राहिले. आकाशातला पूर्णचंद्र पृथ्वीवर अवतरलाय की काय असं वाटत होतं. तिची गौरकाया चंद्रप्रकाशात झळाळत होती. लज्जेने तिने आपलं मुखावरून हात धरले होते. तरीही तिचा प्रत्येक अवयव आमंत्रण देत होता. मधुर स्वर झंकारत जावे. गात्रागात्रातून एक नाद उमटला. रामकृष्ण हसत तिच्याजवळ गेले. हे माते, तू अत्यंत लावण्यवती आहेस. जगदंबेचे रूप आहे. अगं तू तर मी तुझा पुत्र समज. माते, अनेकदा मी जगदंबेचा शृंगार करून दिलाय. आज मी तुझा शृंगार करतो. त्यांनी तिला वस्त्र नेसवली. रानफुलांनी सजवलं. तिच्या नेत्रातून अश्रुधारा वाहू लागल्या. त्यांच्या चरणावर डोकं ठेवत ती म्हणाली, ठाकूरजी, आपण महान आहात. मी पतित. आपण पतित उद्धारक आहात. आज मला नवा जन्म मिळाला. महापुरुषाच्या या दिव्य स्पर्शाने मी पावन झाले. आता माझं आयुष्य ईश्वर चिंतनात मी व्यतीत करेन. जाता जाता एकच सांगते, आजवर ह्या सौंदर्याचा, कमनीय बांध्याचा मला अतिशय अभिमान होता. तुम्हाला सहज जिंकावं ही अभिलाषा होती. पण माझा वृथा अभिमान होता हे कळलं. ती निघून गेली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून रामकृष्ण हसले. माता भैरवी जगदंबेच्या अनेक रूपांची ओळख करून देते. भैरवीने हे सारं पाहिलं. ती धन्य झाली. एक दिवस मध्यरात्री बिल्व वृक्षाखाली रामकृष्ण बसले होते. भैरवी आली. ती हातात काहीतरी घेऊनच, हे घे ठाकूर, खा. मध्यरात्री खायचं? हो, खा. पण काय आहे? नरमांस. रामकृष्णाच्या शरीरावर काटे उभे राहिले. इतकी विकृत आणि विभत्स साधना कशासाठी त्यांना कळेना. नाही माते, हे असं अमंगल कृत्य का करायला लावतेस? पुढे ते म्हणाले, स्मशानातल्या कवट्या, सडलेलं नरमांस कशासाठी? पण ती उत्तर न देता उभी राहिली. जगदंबेचे चंडिका रूप तिच्या ठाई प्रगटल्याचा त्यांना भास झाला आणि जगदंबाच ते नरमांस त्याच्या तोंडात घालते असं त्यांना वाटलं. त्यांना किंचित घृणा वाटली नाही. त्यांनी अभक्ष भक्षण केलं. सर्व मंत्रतंत्र साधना त्यांनी आत्मसात केली. एक दिवस भैरवी म्हणाली, चल, मी तुला आणखी एक क्रिया दाखवते. गंगेच्या काठाने राहणाऱ्या लोकवस्तीतून ते फिरत होते. उन्हाळ्या रात्रीचा तो थंड प्रहर होता. एका झोपडीजवळ ती थांबली. ठाकूर, बघ आत काय चाललंय ते.
रामकृष्णांनी पाहिलं संभोग क्रिया. ते पाहतच राहिले. त्यांच्या नेत्रासमोर शिवपार्वतीची प्रणय क्रीडा दिसू लागली. त्यांनी दोन्ही हात जोडून म्हटलं, ह्या संभोग क्रियेतून नवा आविष्कार जन्माला येणार आहे. माते जगदंबे, ह्या परमपवित्र अशा उदात्त क्षणी तू आनंदितही आहेस, तेव्हा तुझ्या उदरात महातेज प्रस्थापित होईल. तुझ्या रूपाला मी वंदन करतो. माते भैरवी, मला कशाला ही दृश्य दाखवतेस हे आज कळलं. मला या संभोग क्रियेतून विश्वरूपाचं दर्शन झालं. विश्वजननीच्या गर्भात नवजागरणाचा संदेश मिळाला. धन्य झालो. अनेक अनुष्ठानं, जप तप, तंत्र मंत्र साधना, उपासना आणि क्रिया प्रक्रिया ह्यातून मला अद्भुत दिव्य दर्शनं प्राप्त झाली. जगदंबा अनेक स्वरूपात मला भेटली. ठाकूर, तुला शिकवत मीच धन्य झाले आहे. अरे, ज्या ईश्वर प्राप्तीसाठी हे सारं शिकवत राहिले, ती आदिशक्ती तुला सतत भेटत राहिली. गणेशाला त्याची माता म्हणाली, सर्व जातीत माझा वास आहे. तू मांजरीला मारलंस तरी त्याचे वळ माझ्या अंगावर उमटतात. तसंच झालं. प्रत्येक ठिकाणी तुला तिचं रूप दिसलं. हे सर्व व्यापी रूप मला तुला दाखवायचं होतं. मग माते, कशाला मला अष्टसिद्धी आणि योगधारणा शिकवलीस? सकाळी पूजा अर्चना करायला मी जेव्हा जगदंबेजवळ जातो तेव्हा माझीच मला घृणा वाटते. परममंगल शुभंकर अशा ललित रूपाचा साक्षात्कार व्हावा म्हणून असली मंत्रतंत्र साधना एकांत जागी करण्यापेक्षा नेत्रासमोर जगदंबेचे ललित रूप नित्य पाहायला मिळालं असतं तर. तुला सांगू, किती रूपात दिसली ते. बोलता बोलता रामकृष्ण थांबले. त्यांच्या नेत्रासमोर त्या दिवशीचा प्रसंग उभा राहिला. प्रातःकाळी ते स्नानाला गेले असताना एक अलौकिक सुंदर गर्भवती स्त्री स्नान करताना दिसली. त्यांना आश्चर्य वाटलं. एवढ्या प्रातःकाळी गंगेचा किनारा अगदी निर्जन असताना ही स्त्री प्रसन्नपणे न्हात होती. रामकृष्ण तिची झळाळती काया पाहत उभे होते. ही भूलोकीची अंगना की स्वर्गातील प्रत्यक्ष अप्सरा की प्रत्यक्ष जगदंबा, ते गोंधळले. ती रूपमती बाहेर आली. त्यांच्याजवळ येत असताना वाटेत तिला प्रसव वेदना सुरू झाल्या असाव्यात. ती आपले कपडे सावरत कशीबशी बकुळ वृक्षाखाली पोचली. खरोखरीच ती काही वेळात प्रसूत झाली. रामकृष्णांना कळेना ही स्त्री आली जाणार आहे कुठे. काही वेळ ती बेशुद्धच होती. रामकृष्ण पुढे आले. त्यांनी त्या मुलाला उचललं, स्वच्छ पुसून काढलं. त्याचं रडणं ऐकताच त्या मातेला जाग आली. तिने त्या मुलाला पदराखाली घेतलं. मातृत्वाचा एक सुंदर आविष्कार ते पाहत उभे होते. मनोमन म्हणत होते, माते, तुझ्या या दिव्य रूपाला माझा प्रणाम. तू मला अज्ञात असली तरी ब्रह्मयोनीतून विश्वाची निर्मिती झालेली मी पाहिली आहे. पण काही वेळातच पाहता पाहता त्या स्त्रीची काया बदलली. झळाळती काया बदलून त्या जागी क्रूर रणरागिणी दुर्गा आली. तिचं स्वरूप अकराळ विक्राळ झालं. तिने पदराखाली घेतलेल्या मुलाला खसकन बाजूला केलं आणि त्याच्या एक एक अवयवाला तोडून स्वतःच्या मुखात घालू लागली. हे सत्य की भास? माता अशी क्रूर? का हे मातृत्वाचं अकराळ विक्राळ रूप? जगज्जननी, का हे असं विकराल रूप? कदाचित जन्म मृत्यूची कल्पना मला यावी म्हणून तर माते तू मला वात्सल्यमयी दिसलीस आणि त्याचबरोबर सारं काही अखेर तुझ्याच मुखात स्वाहा होणार याची कल्पना दिलीस. जन्म मृत्यूचे हे ज्ञान तू मला दिलंस. माते जगदंबे, क्षणोक्षणी तू मला अनेक स्वरूपात भेटते आहेस. धन्य झालो मी. भैरवी पाहत होती. रामकृष्ण विचारात गढले होते. ठाकूर, तिने हाक मारली. त्यांच्या नेत्रासमोर आणखी एक नुकताच घडलेला प्रसंग आठवला. गंगेवरून स्नान करून घाईघाईने परतताना मागून नुपुरांचा आवाज येऊ लागला. हृदय, ऐकलास ना नुपुरांचा झंकार? नाही ठाकूरजी, हा भास आहे. तुम्हाला तुमच्या पुरुषाच्या घाटावर स्त्रिया कशाला येतील, कशा असतील? त्यातून इतक्या पहाटे पहाटे? रामकृष्ण काहीच बोलले नाही, पण तो आवाज येतच राहिला. त्यांनी मागे वळून पाहिलं. एक किशोरी हातात फुलांची परडी धरून आपली साडी सावरत ओल्या वाळूतून धावायचा प्रयत्न करत होती. थांबा ना ठाकूरजी, तेव्हापासून मी हाक मारतेय, ऐकूच नाही आली हाक तुझी. हृदय पाहत होता. त्याला काही कळत नव्हतं, दिसत नव्हतं. पण रामकृष्णांच्या बोलण्यावरून जगदंबेचा साक्षात्कार त्यांना झालाय हे स्पष्ट जाणवलं. तो हातात ओले कपडे सावरत घरी निघाला. रामकृष्णांसारखं बसून त्याला जमणार नव्हतं. देवपूजा, धर्मशाळा, कीर्तन, भजन, आयोजन अशी नानाविध कामं त्याच्याकडे होती. तो हळूच निघाला. रामकृष्ण कुणाशी तरी बोलण्यात तल्लीन झाले होते. नाव काय तुझं? माझं नाव ओळखा तुम्ही? मी कसं ओळखणार? मी तर तुला पाहिलंही नाही. मी राजराजेश्वरी.
तू कोण आहेस? मी? ती निर्झरासारखं खळाळून हसली. तिच्या मधुर आवाजात पक्ष्यांचं संगीत होतं. तिच्या गौरवर्णात कोवळ्या सूर्यकिरणांची आभा होती. निळसर डोळ्यात आकाशाची निळाई होती. तिच्या चमकत्या नेत्रात सागराची गहराई होती. पाचूची झळाळी होती. गंगेच्या मुक्त लहरीसारखे तिचे केस वाऱ्यावर उडत होते. कमनीय बांधा जणू रेखीव चित्रासारखा, आवाज सुरेल गीतासारखा. ते पाहतच राहिले. यौवनाच्या उंबरठ्यावर असलेली ही किशोरी सारा यौवनगंध घेऊन त्यांच्यासमोर प्रगट झाली होती. अनुपम, उत्कट. ते भावावेशात म्हणाले, ठाकूरजी, मला म्हणालात? हो, तुलाच. तुझ्या अनुपम सौंदर्याचं वर्णन करायला माझे शब्द अपुरे आहेत. शब्दांपलीकडे जाऊन स्पर्शांनी अनेक अर्थ स्पष्ट होतात ना? रामकृष्ण हसले. चतुर रमणी, लावण्य लतिके, बरेच अर्थ स्पर्शाने व्यक्त होत नाही. सारे उदात्त भाव मौन असतात. पण तरीही ठाकूरजी, तुमच्यासारख्या सिद्ध पुरुषाला, ज्याने वीरभावाची उपासना केली आहे, सर्व काही सिद्धी ज्याला वश आहेत, त्या दिव्य पुरुषाच्या स्पर्शासाठी मी आतुरले. रामकृष्णांनी तिच्या चरणाला स्पर्श करत म्हणलं की माते, तुझं हे अनुपम रूपही मला आवडलं. खूप खूप आवडलं. ठाकूर, कसला विचार करतोयस? रामकृष्ण भानावर आले. भैरवी मनात म्हणत होती, आजकाल रामकृष्ण वारंवार स्वतःतच मग्न होतात, इतके की त्यांना नेसत्या वस्त्राचंही भान नसतं. कधी कटिवस्त्र, कधी नसतं. लोक निंदा करतात. हृदय बिचारा अशा वेळी त्यांचं लज्जारक्षण व्हावं म्हणून धडपडतोय. लोक त्यांना वेड लागलं म्हणतायत, पण त्यांना वेड लागलंय ते दिव्य साक्षात्काराचं, ब्रह्मरूप दर्शनाचं. माते, आजकाल लोक माझ्याकडे पाहत असतात एकटक, असं का? खरंच होतं त्याचं. अनुष्ठानं, सिद्धिसाधना, साक्षात्कार ह्यामुळे मूळची सुंदर काया अधिकच तेजपुंज झाली होती. इतकी लोक त्याच्यामुळे चकित झाले होते. दक्षिणेश्वरी एक अलौकिक सुंदर पुरुष आहे, तशी वार्ता सर्वदूर गेली होती. ठाकूर, तुझी काया झळाळते, एक तेज तुला प्राप्त झालंय. भैरवी माते, तूच ही किमया घडवलीस. तू ज्ञान दिलंस, सिद्धी दिल्यास, तूच साधना करायला शिकवलंस. नाही ठाकूर, मी योगेश्वरी, एक योगविद्या, तंत्रविद्या, सिद्धी शिकवणारी एक स्त्री. पण ही तुझी अनुपम काया, केवळ तेज, हे सगळं जगदंबेमुळे प्राप्त झालंय. रामकृष्ण उठून जगदंबेच्या मंदिरात गेले. तिच्या चरणावर मस्तक ठेवून विनम्र भावाने म्हणाले, माते, माझं ऐक. एवढं रूप नको, एवढं तेज नको. फक्त आध्यात्मिक तेज दे, आध्यात्मिक उंची दे, अधिकाधिक विनम्र होऊ दे, अधिकाधिक लोकांची सेवा तुझी सेवा म्हणून घडू देत. त्यांच्या नेत्रात अश्रू उभे राहिले. ते व्याकुळ झाले. जगदंबेच्या डोक्यावरचं फूल त्यांच्या विनत मस्तकावर पडलं आणि ते म्हणले, माते, आभारी आहे मी तुझा. जय जय रामकृष्ण हरी. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते.